भक्तीचे प्रकार प्रभू रामाच्या मुखातून शबरीला सांगितले. शबरी, भक्तीचे प्रकार कोणते आहेत? नवविधा भक्ती आहे. राम प्रभूंना जी भक्ती सांगितली ती भक्ती पहिल्या क्रमांकाची भक्ती रामायणामध्ये वर्णन केली तुळशीदासांनी. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी राती मम कथा प्रसंग. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी भक्ती मम कथा प्रसंग. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी राती मम कथा प्रसंग. जय राम श्री राम, जय राम श्री राम, जय राम श्री राम, जय राम श्री राम. प्रभूला प्रेम जागृत करून किंवा प्रेम जागृत करण्यासाठी शबरीला साधनं सांगितले. 9 साधन भगवंत जोडण्यासाठी. पहिलं साधन सांगितलं की प्रभूमध्ये प्रेम जागृत व्हावं असं वाटत असेल तर पहिलं साधन आहे सत्संग करा. महापुरुषांच्या सोबत, प्रभूच्या सोबत प्रेम करा. तुम्ही महापुरुषांचा संग करा म्हणजे सत्संग आहे. वैष्णवांचा संग करा, सत्संग आहे. विलासी लोकांचा संग कधी करू नका, कारण विलासी लोकांचा संग तुम्ही कराल तर तुमची बुद्धी बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा माणसाच्या बुद्धीमध्ये विकृती आली, बुद्धी बिघडली का त्याला कधी त्याचं जे ध्येय आहे परमात्मा प्राप्तीचं ध्येय, ते ध्येय पूर्ण कधी होत नाही. तुम्ही ज्याच्यासोबत राहाल तशा प्रकारे तुम्हाला रंग लागत असतो बर का. संघाचा रंग या मनाला लागत असतो. मनुष्य जन्मला तेव्हा कधीच वाईट नव्हता. जन्म जेव्हा झाला तेव्हा तुम्ही आपण सगळे चांगले होतो, परंतु वातावरणामध्ये व्यवहारामध्ये राहत असताना जसा जसा आपल्याला संग लागला तसा तसा या मनाला रंग लागला. बालक तर जन्माला पण जेव्हा बालक झालं तेव्हा निर्दोष होतो, पवित्र होतो बरं का. कुसंग जशी कुसंगती लागली असेल तर जीव कुसंगी बनला, वाईट झाला. आणि सुसंगतीनं माणसाचं जीवन हे सुधरत असते. विलासी लोकांचा संग न करता प्रथम भगती संतन कर संगा, दूसरी रति मम कथा प्रसंग. शबरी, मैं सच कहता हूँ, सत्संग के बिना ज्ञान की प्राप्ति नहीं होती. सत्संग से मन का मैल दूर होता है. इसलिए हर दिन थोड़ा सत्संग करने की आवश्यकता है. सत्संग तो स्वच्छ शीतल ज्ञान देता है, इसलिए सत्संग सबसे पहली भक्ति है. प्रथम भगति संतन कर संगा, दूसरी रति मम कथा प्रसंग. तो कथा सुनने से क्या लाभ होगा? कथा सुनने से एक लाभ होता है कि पाप के प्रति मनुष्य के मन में घृणा उत्पन्न होती है. कथा सुनने के बाद भी अगर आपके मन में पाप की घृणा उत्पन्न न हो तो ऐसा जानना चाहिए कि आपने कथा सुनी ही नहीं. आणि धर्माबद्दल अभिमुखता तुमच्या मनात जर निर्माण होत नसेल तर समजून घ्या आपण कथा ऐकलीच नाही. कथा हे सुद्धा माणसाचे जीवन सुधून देते, ईश्वराच्या प्रति प्रेम आणि रुची वाढवते अशी कथा. दुसरी रति मम कथा प्रसंगा, कथा सुनने से लाभ क्या होता तो जगत का विस्मरण और परमात्मा का स्मरण होता है. इसलिए कथा सुनना चाहिए. अगर आप कथा सुनते हो तो काल क्या करेगा? काल से कभी नहीं डरेगा. काला सुद्धा काळाची भीती तुम्ही निघून जाईल. कथा ऐका. दुसरी रती मग कथा आपल्या सांगा. शबरीला सांगितलं, शबरी तुला तिसरी भक्ती सांगू. गुरुपद पंकज सेवा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगति अमान, तिसरी भगति अमान.
चौथी भगती मम गुण योगी भगति मम गुण गान करहि कपट तजिया दान के कपट करिया शबरी गुरुच्या चरणाची सेवा करणे कारण गुरुचे चरण कसे आहे गुरुच्या चरणाची रजधुली ही प्रकारचं चूर्ण आहे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी संत महात्म्याने सांगितलं गुरु हा संत उडीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विना दैवत नाही तुझ्या गुरुची सेवा करा तुला सांगतो वाणीचा दुरुपयोग म्हणजे महापाप आणि पाण्याचा दुरुपयोग करणारा परमेश्वराचा अपराधी क्योंकि अगर वाणी का जीवन में आप सदुपयोग न करते हो तो जब आपकी मृत्यु होगी तो वाणी अंतकाल में वाग्देवी दगा देती है मरने वाले बताने की बहुत कोशिश करते हैं लेकिन बोल नहीं पाते क्यों वाणी सांभाळा काही बोलायचं नाही तुम्ही ऐकलत ना सुरुवातला वाल्मिक ऋषींनी जे रामप्रभूला सांगितलं तर रामाने विचारलं प्रभू गुरुदेव मुझे रहने के लिए कोई अच्छा योग्य ठिकाण बताइए योग्य ठिकाण कोण सांगितलं जिनके श्रवण समुद्र समान जिनके श्रवण समुद्र समान जिनके श्रवण समुद्र समान जिनके श्रवण समुद्र समान कथा तुम्हारी सुभग कबीरा कथा तुम्हारी सुभग कबीरा निश्चित त्याचा उद्धार कथा ही माणसाच्या जीवनातल्या व्यथा नष्ट करते अशी कथा आणि रामकथा तर जीवन अगदी बदलून टाकते आमूलाग्र बदल घडवते अशी पवित्र कथा शबरी तुला खरं सांगू पाचवी भक्ती कोणती आहे जी वेदामध्ये प्रकाशित आहे शबरी हात जोडून आसपास विचारते प्रभू कोणती भक्ती आहे मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भजन सो वेद प्रकाशा मंत्राबद्दल कधी अविश्वास करू नका आदृढ हतम ज्ञानम ज्ञानामध्ये दृढता पाहिजे प्रमादेन हतम श्रुतम श्रवण करताना लापरवाही नसावी प्रमाद नसावा संदिग्धोही हतो मंत्री ज्ञानात या मंत्राच्या बद्दल कुठलाही संशय नसावा खरंच रामकृष्ण भक्तांना उद्धार होते काय होते बरं का होते आणि मंत्र जपत असताना दृढ विश्वास पाहिजे अदृढ हतम ज्ञानम प्रमादेनम हतम श्रुतम संदिग्धोही हतो मंत्री व्यग्र चित्तो हतो जपा जप करताना चित्त ची व्यग्रता उग्रता नसावी भगवंताची खरी शक्ती भगवंताच्या नामात आहे कलयुग ना जप योग्य ना ज्ञाना भगवंताच्या नामात पूर्ण ताकद आहे म्हणून माझ्या मंत्राचा जप कर ही माझी खरी पाचवी भक्ती आहे भक्ती सांगत असताना सांगतात तुला आणखी तुला सांगू सहावी भक्ती कोणती आहे शततमशील विरती बहुकर्म निरत निरंतर सज्जन धर्म राम सूर्य राम जय राम जय राम भक्ती बहुकर्म निरत निरंतर सज्जन भक्ती फार श्रेष्ठ आहे सात्वी भक्ती मला संपूर्ण जग सिया नाममय सब जग जाणे आणि जसं मला तुम्ही पाहता तसं माझ्या संतावर अधिक प्रेम करा सात्वी भक्ती आठवी ज्याचा लाभ संतोष है जो मिले इसमें समाधान माना जे मिळेल त्या समाधान माना
आणि सपने हो नाही देखई पर दोष, स्वप्नातही दुसऱ्याचे दोष पाहू नका. शक्यतो माणसाला आपले दोष दिसत नाही, पण दुसऱ्याचे दोष माणसं काढल्याशिवाय राहत नाही. याकरता स्वप्नात दुसऱ्याचे दोष करू नका. आणि नवी भक्ती तर नव सरळ सब संग चल हिना मम भरोसा ही हर्षण दिना. नवी भक्ती फार साधी आणि सरळ आहे. ती म्हणजे माझ्या भरोशावर जीवन जग, माझ्यावर विश्वास ठेव, सरळ व्यवहार कर जीवनामध्ये, कुठलेही कपट मनात ठेवू नको. अशा प्रकारे तू जीवन जगशील तर तुला भगवंताची प्राप्ती होते. शबरी, या नवविधा भक्तीमधील एक जरी भक्ती तुझ्यात असली तर उद्धार होतो, पण तुझ्यात नवही भक्ती आहे, त्यामुळे निश्चित तुझा उद्धार आहे, यात काही शंका नाही. त्या शबरीने प्रभू रामाला हात जोडले आणि रामाचं दर्शन करता करता तिने एक विचार केला, मी काय करू, कुठे जाऊ, हे शरीर थकलेलं आहे माझे. प्रभू, मला असं वाटत होतं की माझं तारुण्य पूर्ण गेलं. युवान शबरी बदलाव हुई, लेकिन राम जी नहीं मिले. कहीं मुझे ऐसा लगता था मेरी श्वास की गति तो नहीं रुक जाएगी, लेकिन मेरे श्वास की गति रुकने से पहले अगर मुझे राम जी का दर्शन हो जाए तो मेरा कल्याण होगा. लेकिन मेरे हृदय में ऋषि के शब्द सच हुए, सत्य हुए, और मेरे सामने आप राम जी खड़े हैं, बैठे हुए, मैं आपका दर्शन कर रहे हूँ, आपकी चरण सेवा कर रहे हो, आपके श्रीमुख कमल से मैंने भक्ति भी सुनी है. इस शरीर का मैं क्या करूँ. अशा प्रकारे रामजीच्या दर्शनानं मुक्ती प्राप्त केली. शबरीनं वैकुंठामध्ये गेली. भगवंताचं खूप भजन करा, साधू संतांवर विश्वास ठेवा, तुमचं कल्याण होईल. शबरीचं चरित्र हे प्रत्येक मनुष्यासाठी एक प्रकारे आश्वासन रूप आहे.